Hello students, welcome once again to my YouTube channel. Today we are going to discuss the further part of the lesson Big Data, Big Insights. In the previous two videos, we have discussed how big data is collected and how it is used in different fields. We know that each and every online activity is recorded, it is monitored, and it is analyzed, and that is the collection of big data. And we know that it is used in different sectors like location tracking, then weather, to know the weather patterns, as well as in health industries. Today we are going to discuss how it is used in different fields like banking, trading, finance, and sports. Let us read how it is useful. Banking, finance, and trading. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. Let us discuss how big data is used in banking sector. With the help of big data, the banks can study the investment patterns of the people. लोक कशा प्रकारे इन्व्हेस्ट करतात किंवा कोणत्या प्लॅनिंगमध्ये स्कीममध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायला आवडतं, या सगळ्या गोष्टीचा डेटा ठेवला जातो आणि त्यावरून डिस्कस केलं जातं, त्यावरून ॲनालिसिस केलं जातं आणि त्यावरून नवीन प्लॅनिंग ठरवलं जातं, नवीन स्कीम्स लॉन्च केल्या जातात. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. Bank and finance companies can make suitable plans as well as they can function smoothly because they study the big data. Banking and finance sector is using big data to predict करणे म्हणजे काय, आधी सांगणे, to predict and prevent the cyber crimes. आपल्याला आजकाल ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन परचेस, ऑनलाईन सेल या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी ऑनलाईन सुरू असतात. ऑनलाईन एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे आपण ट्रान्सफर करू शकतो. ऑनलाईन आपण एखाद्या खरेदी केलेल्या वस्तूचं आपण पेमेंट करू शकतो. मग त्यामुळं होतं काय की ऑनलाईन क्राईम्ससुद्धा अनेक वाढलेले आहेत. क्राईम्स म्हणजे गुन्हे, सायबर गुन्हेसुद्धा अनेक वाढलेले आहेत. मग त्यासाठी या बिग डेटाचा उपयोग काय केला जातो, या गोष्टी होऊ नयेत त्या कशा प्रिव्हेंट करणं म्हणजे होऊ नयेत, प्रतिबंध करणं त्या गोष्टींना, याच्यासाठी बिग डेटाचा उपयोग बँकिंग सेक्टर करतं. बँकिंग सेक्टर असेल, इन्शुरन्स कंपनीज असतील किंवा फिनान्स कंपनीज असतील. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes. Card fraud detection. आपण जे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरतो त्याचं काय, जे काही फ्रॉड गुन्हे होतात त्याचाही या ठिकाणी काय केला जातो, अभ्यास केला जातो आणि ते होऊ नयेत यासाठी काही गोष्टी सांगितल्या जातात. बऱ्याचदा तुम्ही एखादं ऑनलाईन परचेस केल्यानंतर एक OTP येतो आणि मग तो OTP एक 5 मिनिटासाठी वगैरे किंवा 10 मिनिटासाठी असतो आणि तो कोणाला दुसऱ्याला शेअर करायचा नसतो. या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा बँकेचे पण तुम्हाला मेसेजेस येतात की डू नॉट शेअर युअर OTP ऑर युअर डेबिट कार्ड ऑर क्रेडिट कार्ड नंबर ऑर सच थिंग्स बँक्स डू नॉट आस्क. अशा गोष्टी बँक विचारत नाही, म्हणून या गोष्टी आपण कोणाला शेअर करायच्या नसतात. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes. Card
card fraud detection, archival of audit trails. Archival means व्हॅल्युएबल रेकॉर्ड. ह्या डाटामध्ये व्हॅल्युएबल रेकॉर्ड ठेवलं जातं. कशाचं? ऑडिटचं. ऑडिट केलेलं असतं प्रत्येक बँकेचं आणि ते रेकॉर्ड ठेवलेलं असतं. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स. ब्रूट फोर्स अटॅक्स मीन्स सायबर अटॅक्स. ब्रूट फोर्स अटॅक्स. बऱ्याचदा तुम्ही अशाही बातम्या ऐकत असाल की आपल्या अकाउंटमधले खात्यामधले काही पैसे काढून घेतले जातात किंवा बऱ्याचदा आपल्याला ते माहिती पण नसतं. आपण काही ट्रान्झॅक्शनही केलेलं नसतं किंवा आपण बँकेतून पैसे काढलेले नसतात, पण अचानकपणे अशा प्रकारचा गुन्हा घडलेला म्हणजे आपल्याला लक्षात येतो आपल्या बाबतीत झालेलं. मग अशा वेळेला असे गुन्हे होऊ नयेत यासाठी, असे क्राईम्स होऊ नयेत यासाठी या बिग डेटाचा उपयोग केला जाऊ शकतो. प्रिव्हियस डेटा अँड करंट डेटा इज कम्पेअर्ड अँड सम सोल्युशन्स आर put forward. Customers and the data on previous brute force attacks. Banks can predict future attempts. Bank can predict future attempts. भविष्यात अशा प्रकारे काय होऊ शकतं याचा आधीच अंदाज बँक काय करतात, लोकांना सांगतात, लोकांना अवेअर करतात, त्याची जाणीव करून देतात. म्हणजे ऑनलाईन आपण जे काही ट्रान्झॅक्शन्स करतो, पैशाचा व्यवहार करतो, तो करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन, या गोष्टी सगळ्या या गोष्टींची जाणीव किंवा माहिती बँक सेक्टर देत असतं आणि त्याच्यासाठी बिग डेटाचा उपयोग केला जातो. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प्स in handling issues related to missed transactions. Missed transactions means wrong transactions. Transactions means transfer of money from one account to another किंवा from one bank to another bank. Transfer of funds ते कधी चुकीचे झाले तर त्याविषयी सुद्धा या बिग डेटाचा उपयोग होऊ शकतो. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. बऱ्याचदा कधी तुम्ही ATMमध्ये पैसे काढायला जाता, सगळ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करता आणि पैसेच बाहेर येत नाहीत आणि तुमच्या बँक खात्यातले तर पैसे कमी झालेले असतात. पण असं जे काही घडतं, जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असताना, नेट बँकिंग करत असताना जे काही घडेल त्याचासुद्धा काय म्हणूया त्याच्यावरती सोल्युशन्ससुद्धा बँक काढू शकते. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. इट कॅन इवन प्रेडिक्ट possible spikes means increase on servers म्हणजे कम्प्युटर वगैरे एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या ATMवरती जास्त लोक त्या ठिकाणी पैसे काढायला किंवा पैसे भरायला आले तर तशा प्रकारचे म्हणजे दॅट क्राऊड ऑल्सो कॅन बी हँडल्ड बाय स्टडीइंग बिग डेटा. बिग डेटावरून ते क्राऊड हँडल केलं जाऊ शकतं. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. The Securities Exchange Commission. Securities Exchange Commission म्हणजे सुरक्षा मंडळ. SEC, it is the short form, is using big data to monitor financial markets. To monitor means to observe, to study financial markets for possible illegal trades. Illegal म्हणजे न्याय नसलेल्या अशा म्हणजे चुकीच्या. इल्लीगल ट्रेड म्हणजे व्यापार, चुकीच्या पद्धतीनं जे काही व्यापार होतो त्यासाठी सुद्धा बिग डेटाचा काय होतो, यूज होतो. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious
ॲक्टिव्हिटीज, अशा काही संशयास्पद ॲक्टिव्हिटीज असतील, ट्रेडिंग चालू असेल तर त्याचाही छडा लावला जातो किंवा त्याचाही अभ्यास बिग डेटा मार्फत केला जातो, बिग डेटावरून केला जातो. द SEC इज युझिंग नेटवर्क ॲनालिटिक्स. नेटवर्कवरून जो गोळा केलेला, कलेक्ट केलेला बिग डेटा असतो त्यावरून त्याची स्टडी केली जाते, कम्पेअर केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं. द SEC इज युझिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फिनान्शियल मार्केट्स. आयडेंटिफाय करणं म्हणजे ओळखणं. टू आयडेंटिफाय द पॉसिबल फ्रॉड्स, पुढे होणारे किंवा काय होऊ शकतं, कशा प्रकारे फ्रॉड होऊ शकतं, फसवणूक होऊ शकते, याचा अंदाज या बिग डेटावरून बांधला जातो. इन द फिनान्शियल मार्केट्स. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, HFT म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग. आपल्याकडे जे शेअर मार्केट आहे किंवा इक्विटी ट्रेडिंग आहे त्याचा म्हणजे तो जो बाजार असतो शेअर बाजार, त्याचा भावामध्ये सारखं काय असतं, चढ उतार होत असते व्हेरी फास्ट, म्हणजे स्पीडीली. काही शेअर्सचे भाव चढत असतात, काहीचे कमी होत असतात. मग हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. खूप मोठा उपयोग या बिग डेटाचा कशामध्ये होतो, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये होतो, शेअर मार्केटमध्ये होतो, इक्विटी ट्रेडिंगमध्ये होतो. हिअर बिग डेटा ॲल्गोरिदम्स. ॲल्गोरिदम मीन्स अ सेट ऑफ रूल्स. आपण मॅथमॅटिक्समध्ये कसं एकानंतर दुसरी पायरी, दुसऱ्यानंतर तिसरी, त्याच्यानंतर आपण म्हणजे अशा पायऱ्या असतात गणित सोडवत असताना, एखादं सोल्युशन काढत असताना. इन द सेम वे या बिग डेटाचं सुद्धा ॲनालिसिस करत असताना काय केलं जातं, बिग डेटा ॲल्गोरिदम्स. बिग डेटा जो पूर्वीपासून कलेक्ट केलेला असतो त्याच्यानुसार, त्याच्या सेटनुसार, त्याच्या स्टेप्सनुसार तो त्याचं ॲनालिसिस केलं जातं. सेट ऑफ रूल्सनुसार त्याचं ॲनालिसिस केलं जातं. बिग डेटा ॲल्गोरिदम्स आर यूज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. व्यापाराचे डिसिजन्स, शेअर मार्केटमधले डिसिजन्स या बिग डेटाच्या आधारे घेतले जाऊ शकतात. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट. इक्विटी ट्रेडिंग नाऊ टेक्स प्लेस व्हाया डेटा ॲल्गोरिदम्स that increasingly take into account signals from social media networks. कुठल्या कंपनीचे शेअर्स वधारले असा एक शब्द असतो बघा, वधारलेले, आणि कुठल्या शेअर्सचा भाव डाऊन झाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बिग डेटावरून ऑनलाईन एका क्लिकवरती समजू शकतात आणि मग त्यानुसार निर्णय घेतले जाऊ शकतात. The majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. कारण अगदी कमी अवधीत, क्षणार्धात काही चे भाव वाढू शकतात, काहीचे कमी होऊ शकतात आणि डिसिजन पण तितक्यात स्पीडीली घ्यायला लागतं. आणि त्यामुळे या सगळा निर्णय घेत असताना, डिसिजन मेकिंग करत असताना, शेअर मार्केटमधलं असेल, त्यानंतर ट्रेडिंगमधलं असेल, व्यापारातलं असेल, त्यावेळेला कशाचा उपयोग होतो, बिग डेटाचा उपयोग होतो. बिग डेटा in this way, big data is used in banking sector, big data is used in financial sector, big data is used in trading sector. Let us discuss how big data is used in sports. When watching a cricket match, you all are fond of cricket match. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations. So many. How the player played before in the previous match. How others played in the different matches.
comparatively you are शोन ऑन द टेलिव्हिजन स्क्रीन. तुम्हाला ते टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघायला मिळतो. तो एखादा मारलेला शॉट परत एकदा काय म्हणता येईल त्याला, आपल्याला स्लो स्पीडमध्ये दाखवला जातो. आणि यामुळं काय होतं की आपलं संपूर्ण लक्ष की तो प्लेयर कसा खेळतोय नेमकं याकडे जातात. त्या प्लेयरला पण या गोष्टी नंतर बघता येतात. आपण कशा प्रकारे खेळलो, काय आपल्याकडून मिस्टेक्स झाल्या किंवा काय आपल्या गोष्टी बरोबर आहेत याचा सुद्धा त्याला अभ्यास करता येतो. अँड दॅट इज पॉसिबल बिकॉज ऑफ बिग डेटा. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations. आणि हा बिग डेटा काय केलं जातं की वेगवेगळ्या गोष्टीचं कंपेअर करून एका फार पूर्वीच्या मॅचमध्ये युवराज सिंगनं 6 बॉलमध्ये प्रत्येक बॉलला 6 रन काढलेले. मग आत्ता कोणी तसं गोष्टी करायला लागलं की त्याची आठवण, त्यावेळेचे ते शॉट्स अशा सगळं त्या टी व्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी की हे कशामुळं, व्हाय इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ बिग डेटा. ऑलरेडी दॅट इज कलेक्टेड. बिग डेटा इज कलेक्टेड. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. Statistical म्हणजे सांख्यिकीय माहिती. एखाद्या प्लेयरनं किती रन्स काढले, आधीच्या मॅचमध्ये किती काढले, आत्ताच्या किती काढले, किंवा त्याचा रन रेट काय आहे, किती विकेट्स घेतले, ह्या सगळ्याची माहिती वेन द प्लेयर कम्स ऑन द ग्राउंड टू प्ले या गोष्टीची माहिती दिली जाते. Gigantic data has been created over a period of time from the recording of matches. Each and every match is recorded and that record is kept. प्रत्येक मॅचचं रेकॉर्डिंग होतं. ट्रेनिंग सेशन्स, प्लेयर्सला जेव्हा ट्रेनिंग दिली जाते त्याचं सुद्धा काय होतं, रेकॉर्डिंग होतं. अँड वर्कआउट्स, जेव्हा हे लोक प्रॅक्टिस करत असतात, वर्कआउट्स करत असतात, तेव्हासुद्धा सरावाच्या ज्या मॅचेस आपण म्हणतो तेव्हासुद्धा काय केलं जातं, रेकॉर्डिंग केलं जातं. आणि हे सगळं अवेलेबल रेकॉर्ड असतं. आणि त्यामुळं अ प्लेयर कॅन वॉच हिज ओन गेम ॲज वेल ॲज द गेम प्लेड बाय द अदर प्लेयर्स. दुसऱ्या प्लेयर्सने खेळलेला आणि आपला स्वतःचा. आणि मग हे कॉम्बिनेशन किंवा हे कम्पेअर करून त्याच्यातून ॲनालिसिस केलं जातं आणि फर्दर प्लॅनिंग केलं जातं की कुठला प्लेयर कुठल्या जागेवरती खेळायला पाहिजे, काय कशा प्रकारचं प्लॅनिंग केलं जातं, स्ट्रॅटेजी ठरवली जाते. कशामध्ये? स्पोर्ट्समध्ये टीमची स्ट्रॅटेजी ठरवली जाते. Gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. The data enables a sportsman or sports person to study his performance as well as of the other players worldwide. तो स्वतःचा परफॉर्मन्स तर पाहूच शकतो पण इतरांचाही पाहू शकतो. अगदी जगातल्या कुठल्याही खेळाडूचा द बेस्ट प्लेयर असा सुद्धा त्याचा सुद्धा तो परफॉर्मन्स पाहू शकतो. हाऊ दॅट प्लेयर प्लेड आणि तो स्वतः कसा खेळतोय, ही कॅन कम्पेअर बाय वॉचिंग द बिग डेटा. The data enables a sports person to study his performance as well as on the other players worldwide. It has tremendously helped in improving individual as well as team performance. By comparative study, by watching these matches, by watching the best players worldwide, a player can improve his performance and avoid his mistakes. Not only his own performance but also the team's performance can be improved. अगदी टीमचा सुद्धा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करता येतो.
It has tremendously helped in improving individual as well as team performance. The sensors embodied in the sports equipment. सेन्सर्स लावलेले असतात बघा, हां, छोटे छोटे. तुम्ही कधी जर मॅच जेव्हा बघता आणि स्टम्प्सला जर बॉल लागला तर तिथे एक लाईट ब्लिंक होतो, बरोबर आहे. ते तुम्हाला लगेच आणि त्याचा असा आवाज येतो. हे कशामुळे होतं? त्याला लावलेल्या सेन्सर्समुळे होतं. म्हणजे इतक्या मायन्यूटली अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा काय होतं? रेकॉर्डिंग होतं आणि त्यामुळं चुका टाळल्या जाऊ शकतात आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो. द सेन्सर्स एम्बडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट्समध्ये लावलेल्या सेन्सर्समुळे helped in improving individual as well as team performance. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from the close quarters, as if we are watching the cricket match in the stadium. असा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आपण आपल्या घरातच ती मॅच बघत असतो, पण जणू काही आपण स्टेडियममध्ये आहोत किंवा आपण स्वतः ते खेळतो. इतक्या इंटेन्सिटीनं आपण ते काय करू शकतो? पाहू शकतो. अँड इट इज बिकॉज ऑफ द सेन्सर्स एम्बडेड टू दॅट इक्विपमेंट्स. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. Very closely we can watch the cricket match as if we are watching the cricket match in the stadium, and very closely, maybe as if sitting on the front seat. The sensors help us to understand the field conditions. त्या लावलेल्या सेन्सर्समुळे आपल्याला फील्डची कंडिशन लक्षात येऊ शकते. फील्ड कंडिशन, द वेदर, हवामान लक्षात येऊ शकतं. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, प्रत्येक प्लेअरचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कसा आहे हे त्या सेन्सर्समुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं. स्टम्प्सला लावलेले सेन्सर्स असतात, त्यामुळं आपल्याला किंवा तिथे जे जे इक्विपमेंट्स असतात त्याला लावलेले असतात आणि त्याच्यातून आपल्याला या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग असतं आणि आपल्याला या ची माहिती मिळू शकते. व्हेरी क्लोजली वी कॅन वॉच द क्रिकेट मॅच. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. Very in detail we can see the match. The way the player bowled, the way the player fielded, or the way the player played and made the runs, we can watch very closely. In this way, here we shall stop. We have discussed how big data is useful in banking, finance and trading, as well as how it is useful in sports. We shall stop here today. Okay. Have a good day.